अजब रमा राघवची जोडी. थँक्यू. आता तुम्ही जा. अंकलने काय सांगितलंय? हनीचं लग्न होईस्तोवर कोणालाही तिच्या जवळ सोडायचं नाही. जा जा, कोणालाही भेटू देऊ नका. पळा पळा. गो गो गो. अक्षी. या ना, या गुरुजी या. हो हो. काय त्रास नाही झाला? नाही 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 काही नाही. व्यवस्थित तयारी झाली ना सगळी? हो हो, तयारी कधीच झाली. हा, कधीच नमस्कार. झाली. वा, छान सजावट केली आहे. कोण जिंकलं? मी मी अच्छी. हे बघा काय आहे ना, त्या कार्पेट मधून इतकी धूळ निघाली ना, मग अशी मला एलर्जी आहे ना धुळीची, त्यामुळे अच्छी. हे बघा शिंका येते सारखी. बरं बरं, ठीक आहे. रमा मॅडम, किती सफाईदारपणे करता तुम्ही हे सगळं. मला ना कौतुक वाटतं तुमचं. आता अजून अलर्ट राहायला लागणार आहे आपल्याला. चला पटकन. अरे चला चला, गुरुजी आले. चला चला. हो हो हो, चला. यजमान, अरे या या या. या या गजानन गुरुजी, स्वागत आहे तुमचं. अरे वा, एकदम करेक्ट मोमेंटला ते गुरुजी आले. आता आपण पटकन सटकूयात. ओके. हो, त्यांना आधी बाहेर काढायला हवं. हो. आरामात. ओके ना तू? हनी राघव सर, हे गुंडा पटकन कोणी बघेल नाही. आपण इथनं बाहेर पडे. ओके. तू नक्की ओके आहेस ना? थोडं घुसमटल्यासारखं झालं, पण ठीक आहे. आता आपण कार मध्ये बसून सर आलात ना? चला चला निघूया. थांबा थांबा. हनी, हा हे घे. ह्याच्याने तुझं फेस कव्हर करून टाक पटकन. ओके. ठीक आहे. रेडी रेडी. चला 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 चला. गजानन गुरुजी अगदी वेळेवर आले. हो ना, आणि गजानन गुरुजी लग्न लावणार म्हणजे संसार सुखाचा होणारच. काय करताय तुम्ही? पटकन गर्दीत आपण पटकन सटकू शकू. बघा नंतर पुन्हा आपल्याला असा चान्स नाही मिळणार. पटकन चला आणि सांग ना यांना. ते बघितलं का तुम्ही? काय झालंय? काय रमा? राघव सर, हनी तुझ्या लग्नासाठीची पूजा सांगायला आलात ना, ते राघव सरांचे डॅड आहेत, म्हणजे अंकल गुरुजी. थँक्यू गुरुजी. असं ऐन वेळेस तुम्हाला आम्ही बोलवलं लग्नासाठी, तरी तुम्ही आलात. तुमची खूप धावपळ झाली असेल ना? अहो, कामच आहे माझं ते. आणि यंदा मुहूर्त खूप आहेत, त्यामुळे दिवसातून 2-3 लग्न तर लावावीच लागणार आहेत. त्यामुळे धावपळ ही होणारच. शिवाय हे पुण्याचं काम आहे. अगदी बरोबर बोललात. अहो, तुमचे असे विचार आहेत म्हणून तर आमच्या मुलीचं लग्न लावण्यासाठी आम्हाला तुम्हीच हवे होतात. धन्यवाद. आणि हो, तुम्हा उभयतांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही घरच्या घरी लग्न लावताय. नाही, खरंच गाजावाजा नको, पैशाची उधळपट्टी नको. फार चांगला निर्णय घेतला तुम्ही. आणि लग्न म्हणजे 2 व्यक्तींचं, 2 कुटुंबांचं मिलन. मग ही लाखोंची उधळपट्टी मनाला पटत नाही. हो हो, आम्हालाही फारसा खर्च आवडत नाही हो. म्हणून तर सगळी घरातलीच लोक बोलवलीत लग्नासाठी. आणि हा आपला छोटासा समारंभ करतोय. नाही, चांगला विचार. बरं चला, आपण लग्नविधींना सुरुवात करू. मुहूर्त टळायला नको. हो,
हो हो, मुलाकडची वरात येईलच आता. आणि मुलीलाही तयार राहायला सांगा. चला. अंकुल गुरुजी कसे काय आले इथे? तुम्ही आपल्याला इथे बघितलं ना तर आपली वाट लागणार आहे. चला इथं पळ, चला पटकन, चल चल चल. ओके असतो तू भागला नाहीये ना तुला? उठ. आणि मॅडम, अरे बघता काय? पकडा त्यांना. पळा 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 पळा. त्या हनी मॅडमला घेऊन चालत. पकडा. चला यजमान, सगळी तयारी झालेली आहे. हा, ते हवन कुंड ते मागवून घ्या जरा. हो अथर्व, हवन कुंड आणायला सांग. जा पटकन हवन कुंड घेऊन ये. सर, मॅडम, तुमच्या मुलीला कोणीतरी पळून घेऊन जात आहे. तुम्ही त्या दोघांना वर पाठवलं होतं ना, ज्यांना कार्पेट खाली आणायला सांगितलं होतं. ते दोघं तुमच्या मुलीला घेऊन पळतायत. अरे बघ, तू इथे येऊन बातम्या काय देतोय? जा आणि पकड त्यांना. ते जर पळून गेले ना तर तुझ्या तांगड्यात पडून टाकीन, लक्षात ठेव. चालले. हो सर. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा, मी बघतो त्या दोघांना. यजमान, घर मांडवात हे काय चाललंय? आणि तो माणूस कुठल्या जोडप्याबद्दल बोलत होता? काही नाही हो, फ्रॉड लोक आहेत ते सगळे. माझ्या मुलीला पळवून नेण्यासाठी काहीतरी खोटं नाटक सांगून घरात घुसलेत ते. मला मगाशी संशय आलाच होता. तुम्ही शांत व्हा, बघू सगळं ठीक होईल. मुलगी सापडेल तुमची. हा, शांत व्हा. ती सापडेलच हो गुरुजी, पण ते दोघेही सापडतील. मग बघा मी कशी त्यांची खांडोळी करतो ते. रमा राघव कधी येतील? हनीच्या घरी सगळं प्लॅन प्रमाणे होत असेल ना? वैभव सर, मला ना खूप टेन्शन आलंय हो. मिस मोना, येस सर, येस सर. प्लीज कम हिअर. आता टेन्शन घेऊन काही होणार आहे का? देन पण हनीच्या डॅडने कडेकोट बंदोबस्त ठेवला असणार, आणि रमा राघव हनीपर्यंत पोहोचूच शकले नाही तर, किंवा ते पोचायच्या आत हनीचं लग्न झालं तर. मिस मोना, हाँ. एक्सक्यूज मी. येस सर. मिस्टर देसाई, मी पॉझिटिव्ह राहायला सांगतोय ना, मग तू स्वतःचंही टेन्शन वाढवतोय आणि त्याबरोबर आमचंही टेन्शन वाढवतोय. अरे तुम्ही असे तोंड पाडून काय बसलात? अरे आज केवढा आनंदाचा दिवस आहे. देसाई, आज तुझं लग्न आहे. काय काय तयारी केली आपण? मंगळसूत्र आणलाय, हार, ही रोषणाई, हे डेकोरेशन कोणासाठी केलंय? तर थोडा फेसवर स्माइल ठेव ना. पण सर, हनी आली तर लग्न होईल ना? येणार. हनी 200% येणार म्हणजे येणार. अरे माझा मिस्टर अँड मिसेस पी
सॉरी, मिस पी आणि मिस्टर पी या दोघांवर माझा विश्वास आहे. ते हनीला घेऊन येणार म्हणजे येणार आणि हनीचं लग्न तिच्या बाबांनी ठरवून दिलेल्या मुहूर्तावरच होणार. पण ते तुझ्याशी होणार. मुहूर्त टळू द्यायचा नाही. शिस्त म्हणजे शिस्त. सर, हे ऑफिस नाहीये, मंदिर आहे ना, मंदिर. ओ आय सी, सॉरी, विसरलो होतो हे मंदिर आहे. मी आता एक काम करतो, मी जाऊन डायरेक्ट देवासमोरच बसतो. जोपर्यंत हनी आणि देसाईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही. आणि ते लग्न झालं तर मी देवाला 1 किलो पेढे देईन. 1 किलो जास्त होतात. हाफ KG विल डू. ओके, मी जातो. बस तिकडे. अभि, अभि, काय रे, काय झालं? तू असं का शांत बसूनस? तुला तुला शाळेत कुणी काही बोललं का? काहीतरी नक्कीच झालंय. एरवी बघ, इतकी बडबड करतोस की अख्खं घर दणाणून टाकतोस, आणि आज तू शांत आहेस तर घर पण शांत आहे. काय झालंय अभि, सांग बरं मला. मला मला रमाताईची आठवण येते. मी तिला कॉल केला होता पण कॉल लागलाच नाही. तिने मला फक्त एकदाच कॉल केलं होतं आणि त्यानंतर एकही कॉल केला नाही. रमाताई मला विसरली असेल का? अभि, अरे हा असं काय वेड्यासारखा विचार करतोयस? रमाताई आपल्याला कशी काय विसरेल? मग ते मला कॉल का नाही करत आहे? अरे ती ती बिझी असेल कामात, पण मला खात्री आहे तिला सुद्धा तुझी तेवढीच आठवण येत असेल. आणि आपण तिला पुरोहितांच्या घरी पाठवलंय ना डिसिप्लिन शिकायला, मग ती बिझी आहे ना. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती कॉल करेल. ती 4 नवीन गोष्टी शिकत असेल, कामं असतील ना रे तिला. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती तुला कॉल करेल की. पण एक कॉल नाहीतर एक मेसेज करायला किती वेळ लागतो? आणि मला माहितीये रमाताईला माझी आठवणच येत नाही. अरे अरे अभि, अभि रडणं थांबव बरं. हे बघ, शांत हो बरं, शांत हो. हे बघ, रमाताई आपल्याला नक्की कॉल करेल. तिला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ती नक्की कॉल करेल. नाहीतर तू एक काम कर बरं, तू तिला परत फोन कर, ती उचलेल फोन. हां, रडायचं नाही. ये, शांत हो बरं. रमाताई आपली आहे की नाही, ती नक्की कॉल करेल. बिझी असेल रे ती. या अभिला सुद्धा कळलंय रमा त्या पुरोहितांच्या घरी खूप जास्त रमली. नाही, हे डेंजरस आहे. काही करून रमाला लवकरात लवकर परत आणायला जावं. हा, अगं तुझ्या रील बघ, या 2 मुली नाचाच्या नावाखाली इतकी धक्काबुक्की करतात ना. आयडिया, आपण रमाला घराबाहेर काढण्यासाठी असेच धक्के मारूया. काय बोलतोय तुम्ही? आई, अहो आता ह्यांनी शब्द दिलाय ना, महिनाभरच आहे ना. आणि रमा ना अल्लड आहे हो, ती लहान मुलीसारखी वागते. आई, तू तिचीच बाजू घे. हा, ए, तू ते अल्लड बिल्लडपणा काही सांगू नको. केव्हा ती तिचे रंग दाखवेल ना, पत्ता पण नाही लागणार आपल्याला. पण या सगळ्यात मला अश्विनीसाठी खूप वाईट वाटतं. आजी, आता बघा ना, अश्विनी आपल्या राघवशी लग्न करण्याची आस लावून बसली आहे. ती रोज आपल्या घरी येत जात असते राघवला भेटायला, पण आपण कोणी लग्नाचा साधा विषय सुद्धा काढत नाही. त्यात आता या रमाला घरात आणून बसवलंय. कसं वाटत असेल तिला? तिला काय वाटेल ते वाटू दे. पण मला सांग, आपल्या घरात कधीतरी कोणी म्हणालंय का की दादा आणि अश्विनीचं लग्न होणार? यांना त्यांच्या नात्याबद्दल काही हरकत नसेल, पण मला असं वाटतं की राघवच्या मनात अश्विनीबद्दल असं काहीच नाहीये. आई म्हणजे काय? अगं नाहीच आहे, मी सांगते ना, त्याच्या मनात असं काहीच नाहीये. आणि राघवचं लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशीच करून द्यायचंय. आणि आपल्या सगळ्यांच्या पसंतीने सुद्धा.
सगळं बरोबर आहे, पण राघवचं जर दुसऱ्या मुलीशी लग्न झालं तर अश्विनीची काय अवस्था होईल? तेव्हाच तेव्हा बघू ग. आत्तापासून आपण राघवच्या लग्नाचा कशाला विचार करायचा? अगं शालिनी, पण राघवच्या लग्नाचा विचार कधी ना कधी करायलाच लागणार ना. अगं पण आबांनी सांगितलंय ना, जोपर्यंत आपल्या गावातल्या मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत दादाचं लग्न करायचं नाहीये. हो, पण ते काम कधी पूर्ण होणार आहे? म्हणजे किती दिवस, महिने, वर्ष लागतील आपल्याला काहीच माहित नाहीये. तोपर्यंत हा विषय आपण बंद ठेवायचा आहे का? उलट मला तर वाटतंय राघवच्या लग्नाची आपण घाईच करायला पाहिजे. नाहीतर या रमासारखी कोणीतरी नटमोगरी येईल आणि आपल्या राघवाला स्वतःच्या जाळ्यात ओढेल. हो ना, मला सुद्धा तीच भीती वाटते. हा राघव खूप भोळा आहे तसा, आणि या नटव्या मुलींचं काहीच सांगता येत नाही. हात रमा तिचं काय? आई, हल्ली राघव खूप जास्त वेळ रमाच्या सहवासात असतो. आई, मला असं वाटतं की राघव आणि रमाची मैत्री गरजेपेक्षा जास्त वाढायला नको. दादा सारखं रमा करत होता, मला नाही आवडत ते. थांब, मी तर गजाला सांगते की या मुलीवर जे काही संस्कार वगैरे करायचे आहेत ना ते चटचट कर आणि एकदाची तिला तिच्या घरी पाठवून दे. हा निखारा आपल्या घरात नको, नाहीतर त्या मुलीला वळण लागायच्या आधी आपला राघवच बिघडायचा. अगं पण आजी, आबा कधीही रमासारख्या मुलीला सून करून घेणार नाही, आणि दादा सुद्धा आबांना जे आवडणार नाही असं काही करणारच नाही. तेवढा शहाणा आहे तो. राघवचं शहाणपण नेमकं रमाच्या बाबतीत जायला नको. माझा राघववरचा विश्वास हल्ली रमामुळे डळमळीत व्हायला लागलाय. तुझ्या अगं कसला विचार करते? काही नाही. मॅडम सगळं अवघडून बसलोय, आता कसे बाहेर पडणार होत आपण? जर कोणतरी संपलं, सगळं संपलं. मला बाबा आता मारून टाकतील. मला खूप भीती वाटते रमा, आणि असं काही नाही होणार आहे. रमा मॅडम, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. जे लग्न आबा लावायला आलेत त्याच लग्नात मी मुहूर्त घालतोय. मला नाही जमणार. सर, हनी अजून आली नाहीये. मला असं वाटतं हनीच्या घरी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी आधीच सांगत होतो, हनीचा बाप आहे ना राक्षस आहे, राक्षस. तो कधीही आमचं लग्न होऊ देणार नाही. मी स्वतःचा जीव देत होतो ना तेच बरोबर होतं. सुटलो असतो या सगळ्यातून. रमा मॅडम, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. जे लग्न आबा लावायला आलेत त्याच लग्नात मी मुहूर्त घालतोय. मला नाही जमणार. राघव, इमोशन्स पेक्षा सिच्युएशनचा विचार कर. काय राईट आहे, काय रॉंग आहे, ह्या सगळ्यापेक्षा आपण दोन लोकांना एकत्र आणतो हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये का? राघव सर, हे बघा, नाव इट्स टू लेट. आपल्याला हे जमवायलाच हवं. हे बघा, नाहीतर ते बाउन्सर्स आपल्याला मारून टाकतील. बाबा तर वैभवचा पण जीव घेतील. रमा, मला खूप भीती वाटते गं.
डोंट वरी, काही नाही हो. हे बघा, आपल्याला अंकल गुरुजींनी बघायच्या आत इथलं निघायला पाहिजे. चला. हनी काय झालं हनी? रमा, मला खरंच खूप भीती वाटते. तुला माहितीये का, आपण बाबांच्या तावडीत सापडलो ना तर ते आपल्या सगळ्यांचा जीव घेतील. आपण बाहेर कसं पडायचं? आणि मॅडम, तुमचं लग्न होईल आणि वैभव सरांशीच होईल. आपला मार्ग चुकला असला तरी आपला उद्देश चांगला आहे, ओके? फक्त ह्या सगळ्यात कोणी दुखावलं जाणं नाही एवढीच काळजी घ्यायची आपल्याला. आपण जायचं कसं? त्यांनी तर गेट बंद केलाय. एक मिनिट, आमच्या घराचं मागचं दार ओपन असेल, आपण तिथून जाऊ शकतो. मी वासू आणि नेहाला सांगते तुझ्या मागच्या गेटवर यायला. दाखवते, फोन दे. पटकन द्या. हॅलो वासू, नेहाच्या घराच्या मागच्या गेट जवळ ये. तिथे जवळच असेल, पटकन ये, ओके?